नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या घरातील आजी आजोबांची किंवा आई वडिलांची आपल्याला नेहमीच काळजी वाटत असते. पण वाढत्या वयाबरोबर त्यांना आजारपणही येतात आणि त्याचबरोबर येतो तो रुग्णालयातला मोठा आणि न परवडणारा खर्च. पण आता या गोष्टींची काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण भारत सरकारने देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक अत्यंत आणि महत्त्वाची अशी दिलासादायक योजना आणली आहे. ती म्हणजे आयुष्यमान वय वंदना कार्ड. या कार्डद्वारे 70 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचारसुद्धा मिळणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे कार्ड नेमकं काय आहे, याचे फायदे काय आहेत, यासाठी कोण पात्र असणार आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरबसल्या या कार्डसाठी अर्ज कसा करायचा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या घरातील मोठ्यांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, सर्वप्रथम वय वंदना कार्ड म्हणजे काय आहे हे पाहून घेऊ. मित्रांनो, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. आता सरकारने या योजनेचा विस्तार केला आहे आणि वय वंदना कार्ड सुरू केले आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. तुम्ही गरीब असा, मध्यमवर्गीय असा किंवा श्रीमंत असा, जर तुमचे वय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला या योजनेचा 100% लाभ मिळणार आहे. आता या योजनेचे प्रमुख फायदे नेमके काय असतील? कुटुंबातील 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य कव्हर मिळते. कॅशलेस उपचार म्हणजेच पॅनलवरील रुग्णालयात दाखल झाल्यावर तुम्हाला खिशातून एकही रुपया द्यावा लागणार नाही आणि सर्व खर्च सरकार करेल. जुने आजार असतील, ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचदा BP, शुगर आणि हृदयाचे आजार आधीपासून असतात. प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये हे आजार लगेच कव्हर होत नाहीत, पण वयवंदना कार्डमध्ये पहिल्याच दिवसापासून सर्व जुने आजार कव्हर केले जातात. आणि चौथा आणि शेवटचा फायदा म्हणजे देशातील हजारो सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये तुम्ही या कार्डवर मोफत उपचार घेऊ शकता. या योजनेसाठी अटी आणि पात्रता काय असतील तर वय, पहिली अट असेल वयाची. आधार कार्डनुसार अर्जदाराचे वय 70 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. जर कुटुंबात आधीच आयुष्यमान कार्ड असेल आणि त्या कुटुंबात 70 वर्षावरील व्यक्ती असेल तर त्यांना स्वतःचे वेगळे वयवंदना कार्ड काढावे लागेल. याने त्यांना कुटुंबाच्या 5 लाखांव्यतिरिक्त स्वतःसाठी वेगळे 5 लाखांचे टॉपअप कव्हर मिळेल. जर नवरा बायको दोघेही 70 वर्षाच्या वर असतील तर त्या दोघांना मिळून 5 लाखाचे कव्हर मिळेल. एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, जे लोक आधीच CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम किंवा ECHS माजी सैनिक योजना यांसारख्या सरकारी आरोग्य योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना एकतर त्यांची जुनी योजना चालू ठेवावी लागेल किंवा ती सोडून वयवंदना निवडावी लागेल. दोन्हीपैकी एकाच योजनेचा एका वेळी लाभ घेता येतील. आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती असतील? सर्वप्रथम आधार कार्ड हे वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर ज्यावर OTP येतो, बस एवढ्याच 2 कागदपत्रांची तुम्हाला गरज आहे. या कागदपत्रांवर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आता या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठून करायचा? योजनेसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी जवळच्या CSC सेंटर म्हणजेच महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवरून सुद्धा 5 मिनिटांमध्ये फ्रीमध्ये अर्ज करू शकता. तर मोबाईलची नेमकी प्रोसेस काय आहे हे जाणून घेऊया. मोबाईलमध्ये जायचं आहे, गुगल प्ले स्टोअर आपल्याला ओपन करायचं आहे, तिथून आयुष्यमान ॲप आपल्याला ओपन करायचं आहे. या ॲपला लॉग इन करा आणि तिथे बेनिफिशरी हा पर्याय निवडून मोबाईल नंबर टाकून आपल्याला तिथे OTP टाकून लॉग इन करायचं आहे. OTP आल्यानंतर आपल्याला तिथे आलेल्या योजनांमधून स्कीममधून PMJAY निवडायचे, त्यानंतर स्टेट महाराष्ट्र निवडायचे, सब स्कीम आयुष्यमान वयवंदना हा नवीन पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर सर्च बायमध्ये आधार नंबर निवडून आधार क्रमांक टाका आणि सर्च करा. तिथे सर्च केल्यानंतर आपल्या आजी आजोबांचे नाव स्क्रीनवर दिसेल, जे 70 वर्षापेक्षा जास्त आहेत. त्यांच्या नावापुढे EKYCचे बटन दाबा, त्यावर क्लिक करा. आलेला OTP आपल्याला व्यवस्थित टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा आहे. शेवटी तुम्हाला मोबाईलच्या कॅमेऱ्याचा त्यांना एक लाईव्ह फोटो काढायचा आहे आणि फोटो अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर काही वेळातच अप्रूव्हल मिळेल आणि तुम्ही तिथूनच ते
कार्ड जे आहे ते वयवंदना कार्ड जे आहे ते PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याची प्रिंट काढून त्याला प्लास्टिकमध्ये लॅमिनेशन करून आपण आपल्याकडे सुरक्षितरित्या ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलच्या साहाय्याने वयवंदना कार्ड काढू शकतो. किंवा ही प्रोसेस जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर CSC केंद्र म्हणजे ई-मार्क सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते कार्ड काढू शकता. मित्रांनो, हे कार्ड म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या ज्येष्ठांसाठी एक संजीवनी आहे. आजारपण कधी सांगून येत नाही, त्यामुळे ही तयारी आधीच करून ठेवलेली केव्हाही चांगली. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज तुमच्या घरातील 70 वर्षावरील व्यक्तींचे हे कार्ड काढून घ्या. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअर्समुळे कोणाच्या तरी घरचा मोठा वैद्यकीय खर्च वाचू शकतो. तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की विचारा. मी त्याच्यावर नक्की रिप्लाय देईन. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या ज्येष्ठांची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.